राष्ट्रवादी काँग्रेसने काल काँग्रेसच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं। काँग्रेसने काल सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया असं संबोधल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट काँग्रेसच्या अध्यक्षांच्या प्रतिमेलाच काळं फासलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेस कमिटीने देखील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। ठाणे नगर पोलीस ठाण्यात त्यांनी या संदर्भात निवेदन दिलं। जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। 3 ते 4 दिवसात कारवाई न झाल्यास नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला। या संदर्भात बोलताना श्री राहुल पिंगळे यांनी भविष्यात अशा प्रकारची आगळीक खपवून घेतली जाणार नाही। यावेळेस ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, ॲडव्होकेट मनोज डाकवे, धर्मवीर मेहरोल, महेंद्र म्हात्रे, रवी कोळी, स्मिता वैती, वसीम सय्यद, वीरेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। जो गुंगी गुडिया याच्यावरून जो वाद झाला तर हा कुठलाही अपशब्द नाही, उपमुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचं केलेलं ते वर्णन होतं। परंतु आज तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयावरती चालून आले, काँग्रेस कार्यालयाला तिकडे बाहेरच्या गेटला टाळा मारला असतानासुद्धा त्या गेटवरनं उड्या मारून ते आतल्या बाजूला गेले आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सन्माननीय काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या जो बॅनरवरती फोटो लावलेला होता त्याच्यावरती त्यांनी शाईफेक केली। त्यांनी आमच्या दरवाजावरती शाईफेक केली, आमचे कोनशिला बसवलेली होती त्या कोनशिलेवरती शाईफेक केली, काही तिथे तिरंगे झेंडे लावलेले होते त्या तिरंग्या झेंड्यावरती पण शाईफेक केली। अत्यंत मदमस्त झालेले कार्यकर्ते होते, कुठल्याही प्रकारचं भान त्यांना त्या ठिकाणी नव्हतं आणि ते धिंगाणा घालत त्या ठिकाणी होते। पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ते एकावर एक जाऊन तो बॅनर फाडणं, धिंगाणा, असं खरं लोकशाहीने आपल्याला आंदोलनाचा अधिकार दिलेला आहे। तुम्ही शांततापूर्ण मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे आणि माझं तर त्यांना सांगणं आहे, तुम्हाला जर खरोखरच आंदोलन करायचं आहे आणि खरोखरच तुम्हाला वाईट वाटत असेल आणि दिवंगत अजितदादा यांना जर न्याय तुम्हाला मिळवून द्यायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती कुठेही FIR झालेली नव्हती आणि त्यांच्यावर जी FIR झाली ती राहुलजी गांधी यांनी केलेल्या पाठपुराव्यामध्ये कर्नाटकमध्ये ती FIR दाखल करण्यात आली। खरं तर तुम्हाला जर मागणी करायची आहे, तुम्हाला आंदोलनं करायची आहेत तर तुम्ही त्याच्या विरोधामध्ये अजितदादांची चौकशी निपक्षपातीपणे त्या ठिकाणी का नाही झाली अपघाताची, का FIR नोंदवला नाही गेला, तर तुम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात तुम्ही आंदोलनं करायला पाहिजे होते। परंतु जे राहुलजी गांधी तुमच्या पाठीशी उभे राहिले, तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, FIR त्या ठिकाणी नोंदवली, त्या राहुल गांधींच्या ज्या प्रतिमेला त्या ठिकाणी असलेल्या फोटोला तुम्ही शाई फेकून मारताय, हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे।